तर नमस्कार, मी रजनीगंधा या YouTube चॅनलवरून आपण ही सीरीज पाहत आहात. मी इथे साउथ इंडियन सीरीज सुरू केलेली आहे. ती आपण नक्की पाहावी आणि तशी नक्की करून पाहावी. बघितलात वडा? वाह! बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असाच वडा झालेला आहे. एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट, मस्त झालेला आहे. त्याच्यासाठी कशी केली हे बघायचं तर आपण इथे उडदाची डाळ घेतली 2 वाट्या, एक 4 तास भिजत ठेवली. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्याने आणि मिक्सरमध्ये ती थोडीशी आपल्याला भरड वाटायची. एकदम बारीक फाईन नाही करायची. तर मी ही 2दा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेतली. सरसरीत म्हणतो त्याला आपण, तशी सरसरीत वाटली आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ घातलं. हे बघा, छान वाटून घेतली. ती त्याला पाणी न घालता किंवा एक 2-3 चमचे पाणी घालून आपल्याला ड्राय वाटायची. एकदम पाणी नाही, पातळ नाही करायचं. तर हे बघा असं सरसरीत मिश्रण मी वाटून घेतलं. त्याच्यात खोबरं, मिरची, कोथिंबीर, आल्याचे 4 कापं, मीठ हे सारं मिश्रण घातलं, एकजीव केलं आणि आपण असा गोळा थोडासा हातावर घेऊन बघायचा, कसा वळतोय हा बघा. त्याच्यामध्ये मी एक छोट्या चमच्याने 1 चमचा, 1.5 चमचा तांदळाचं पीठ घातलं आणि असे मस्त कढईमध्ये सोडून घेतले. मंद आचेवर आपल्याला सावकाश तळायचे आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवून एकदम करपेल असा होऊ द्यायचा नाही, मंद आचेवर तळायचं आहे. त्यामुळे आपला हे बघा आतून पर्यंत क्रिस्पी होतो. आतून पण कुरकुरीत होतो आणि आतलं पीठ एकदम सॉफ्ट असल्यामुळे खायला मजा येते. तर असे हे मी वड्यांची बॅच तळून घेतली 2 ते 3 वेळा. त्याच्या जोडीला सांबार, चटणी सारं काही बनवून घेतलं. अहो, एकदा काय आमच्या घरात तर तो एवढा आवडला ना, की पुन्हा हीच रेसिपी मला दुसऱ्या दिवशी करायला लागली. तुम्ही पण अशी उत्कृष्ट रेसिपी करून पहा. बॅचलर असाल तरीही आपण करू शकता. लहान-मोठ्यांपर्यंत कोणीही हे बनवू शकतो. एकटी असेल तरी पार्टीला वगैरे आपण हे बनवून देऊ शकतो. तर हा बघा अशी माझी डिश तयार झाली. खूप उत्कृष्ट झालेले आहेत, चवीला खूप छान झालेले आहेत. सांबार आहे त्याच्यामध्ये आंबे नक्की घाला बरं का. तर आपलं हे सांबार तयार आहे, चटणी तयार आहे, वडा तयार आहे. वडा तर एकदम क्रिस्पी झालेला आहे. खूप छान चवीला झालेला आहे. आपल्याला जसा आकार आवडेल तसा आपण बनवू शकतो. पण वड्याचा प्रॉपर आकार आहे तसा बनवला तर बघायला खूप छान वाटतो. तर येणाऱ्या पाहुण्यांना, आलेल्या मैत्रिणींना कुणाला आपण ही रेसिपी बनवून खाऊ घालू शकता. तर बघितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. रजनीगंधा हे YouTube चॅनल माझं सबस्क्राईब करावं.